राज्यातल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे। मतदानाची औपचारिकता पार पडण्यापूर्वीच महायुतीनं मोठा राजकीय मास्टर स्ट्रोक लगावलाय। या 17 पैकी तब्बल 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध आधीच विजयी झालेत। या बिनविरोध विजयामुळे सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या गोटात प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। हा विजय म्हणजे आगामी उर्वरित जागांसाठी महायुतीला मिळालेला मोठा बूस्टर डोस मानला जातोय। विधान परिषदेच्या 6 बिनविरोध जागा वगळता आज सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी मतदान पार पडेल। सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। तर याच निवडणुकी संदर्भात अधिकचे तपशील आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। नागपूर, भंडारा, गोंदिया आणि अमरावतीचे अपडेट्स देण्यासाठी आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। नाशिक आणि जळगावचे अपडेट्स जाणून घेणार आहोत मुकुल कुलकर्णींकडून। नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे अपडेट्स आपल्याला देणार आहेत आपले प्रतिनिधी रवी मुंडे आणि सोलापूरचे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आफताब शेखकडून। सुरुवातीला आपण जाणार आहोत नागपूरला रजतकडे। रजत, नागपूरची ही निवडणूक किंवा एकूणच विदर्भातल्या या सगळ्या निवडणुका खूप झालेल्या होत्या। खास करून सगळ्यांचं लक्ष वेधलेलं होतं ते अमरावतीच्या निवडणुकीने, कारण काँग्रेसनं अक्षरशः या निवडणुकीमध्ये हात टेकलेले आहेत। एकूणच विदर्भामध्ये ही निवडणूक कशी रंगली आहे आणि कुणाचं पारडं जड आहे? माधवी, विदर्भात एकूण 5 मतदारसंघांमध्ये निवडणूक होती, मात्र चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा मतदारसंघामध्ये ती आधीच बिनविरोध झाली आणि तिथे भाजपचा उमेदवार जो आहे तो विजयी झालेला आहे। दुसऱ्या बाजूला यवतमाळमध्येही निवडणूक जी आहे ती बिनविरोध झाली आणि तिथे शिवसेनेचा उमेदवार विजयी झालेला आहे। उर्वरित जे 3 मतदारसंघ आहेत त्यापैकी भंडारा, गोंदिया या मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसचे जे 2 उमेदवार होते, एक अधिकृत उमेदवार होता आणि एक डमी उमेदवार होता, दोघांनी अचानक माघार घेतली। त्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार नाहीये, त्यामुळे नरेश ईश्वरकर यांना महाविकास आघाडीला किंवा काँग्रेसला पाठिंबा द्यावा लागलेला आहे आणि आज सध्या तेच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत। मात्र त्या ठिकाणीही भाजपचा पारडा जो आहे तो कागदावर तरी किमान जड दिसतोय, मात्र क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता तिथे नाकारता येत नाहीये। काँग्रेसने आणि नाना पटोले यांनी सुद्धा त्या ठिकाणी शक्तीपणाला लावलेली आहे, मात्र तिथे भाजपने खास रणनीती आखलेली आहे। तिथे निवडणुकीमध्ये भाजपचा एक बंडखोर दिसून येत आहे, मात्र तो बंडखोर भाजपला नुकसान पोहोचवण्याऐवजी भाजपचे जे मतदार आहेत त्यांचे दुसऱ्या पसंतीचे जे मतदान आहे तोही काँग्रेसला मिळणार नाही, महाविकास आघाडीला मिळणार नाही, यासाठी भाजपनं आपला बंडखोर जो आहे तो मैदानात ठेवलेला आहे। अमरावतीची निवडणूक फारच रंजक झालेली आहे। अमरावतीचा काँग्रेसचा जो अधिकृत उमेदवार आहे तो गेले अनेक दिवसांपासून नागपूरमध्ये रुग्णालयात दाखल होता आणि त्याच्यानंतर आता ते घरी विश्रांती घेत आहे, ते मैदानात गेलेच नाहीये। त्यामुळे काँग्रेसवर वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावं की नाही याची एक नामुष्की उडवली होती आणि त्या संदर्भात काँग्रेस कुठलाच निर्णय जो आहे तो अखेरच्या क्षणांपर्यंत करू शकलेली नाही आणि त्यामुळे सध्या त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार मैदानात जरी असला तरी दाट शक्यता आहे की महाविकास आघाडीची जास्त मतं जी आहे ती वंचितच्या उमेदवाराच्या पाठीशी जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे तिथेही भाजपला एक सध्या तरी भाजपचा पारडा जो आहे तो कागदावर जड दिसतंय, मात्र क्रॉस वोटिंग कशा पद्धतीने होते आणि होते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागपूरमध्ये भाजप चा जो मतदान जो आहे तो काँग्रेसपेक्षा किंवा महाविकास आघाडीपेक्षा 2.5 पटीने जवळपास जास्त आहे, त्यामुळे कागदावर जो आहे भाजपचा पारडा जो आहे तो खूप जास्त जड दिसून येत आहे। मात्र भाजपने एक रणनीती आखली आहे, आपल्या सगळ्या नगरसेवकांना सोबत ठेवलेला आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही जो एक हॉटेल पाहताय त्या ठिकाणी सगळे भाजपचे वोटर्स जे आहेत, मतदार जे आहेत ते सध्या रात्रीपासून थांबलेले आहे आणि इथूनच ते एकत्रितरित्या मतदान करायला टप्प्याटप्प्याने 8 वाजल्यापासून बाहेर निघायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे भाजपने नागपूरसाठी खास रणनीती आखलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते जे आहेत ते बोलताना सांगतायत की महाविकास आघाडीची एकंदरीत मतं सुद्धा जरी नागपुरात काँग्रेसला मिळाली तर तो आम्ही आमचा विजय मानू। नक्कीच रजत, तुम्ही सोबतच राहा, कारण अर्धा तासातच मतदानाला सुरुवात होणार आहे। तर विदर्भामध्ये नागपुरात विधान परिषदेची पोटनिवडणूक होतीये। इथे मवियाचे अतुल लोंढे विरुद्ध महायुतीचे राजू पोद्दार अशी टफ फाईट आहे। अमरावतीमध्ये मात्र काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद पेटलाय। पक्षाचा अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख हे भाजपला मॅनेज झाल्याचा आरोप होत आहे, त्यामुळे इथे काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असं बोललं गेलं, पण तसं जाहीर झालेलं नाही। भंडारा, गोंदियात मवियानं अपक्ष नरेश ईश्वरकर यांना पाठिंबा दिलाय। इथली काय स्थिती आहे आपण जाणून घेऊयात।
तर विदर्भात काँग्रेस पक्षावर अशी नामुष्की का उडवली असं व्हायला नको होतं असं काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी म्हटलंय. विदर्भात कोणत्या नेत्यांनी जबाबदारी योग्य पार पाडली नाही याची दखल पक्षश्रेष्ठी घेतील असंही ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य विधान परिषदेच्या मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. विदर्भात सर्वत्र बिनविरोध झाली निवडणूक, मात्र काँग्रेस नागपूरमध्ये अजूनही मैदानात टिकून आहे. असं आहे की बिनविरोध झाली तिथे त्या भागातील नेते मंडळी जबाबदार आहे. कारण की हायकमांड नेहमी जिल्ह्याचं नेतृत्व ज्या लोकांकडे देते त्यांची जबाबदारी असते की आपला उमेदवार हारत जरी असला तरी कमीत कमी काँग्रेसची मतं त्याला मिळावी. आणि त्याबद्दल काय झालं ते माहीत नाही, पण नागपुरातला उमेदवार आहे आणि सगळ्या मतदारांशी संपर्कात आहे. आम्ही लोकंसुद्धा नगरसेवकांकडे त्यांना घेऊन चाललो आहे. नगरसेवकांची मिटिंग झाली आहे आणि मला वाटतं की आमचा प्रयत्न हा आहे की काँग्रेसचे जितके मतं आहेत ते मतं त्यांना मिळाले पाहिजे. काँग्रेस समर्थित UBT असेल आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल यांचेसुद्धा त्यांना मतं मिळाले पाहिजे. चमत्काराची अपेक्षा नागपुरात नाही. नाही, चमत्कार आता आमच्या उमेदवारांनी काही चमत्कार केला असेल तर चमत्कार होऊ शकतो. आमचा तो प्रयत्न आहे, परंतु अंतर खूप आहे म्हणून उगाच काहीतरी बोलायचं म्हणून सांगून द्यायचं का आम्ही चमत्कार. परंतु आमच्यासमोर चॅलेंज आहे की आमचे मतं आम्हाला घ्यायचे आहे. पक्षश्रेष्ठी या विदर्भातल्या सर्व स्थितीची दखल गांभीर्याने घेणार का? आणि एक तुम्ही अनुभवी काँग्रेसचे हाडाचे कार्यकर्ते आहात, तुम्हालाही असं वाटते का की हे सगळं व्हायला नको होतं? बरोबर आहे, हे व्हायला नको होतं. एकदा आपण जर आता चंद्रपूरमध्ये काही जास्ती अंतर नव्हतं, यवतमाळमध्ये नागपूरसारखी परिस्थिती आहे तिन्ही जिल्ह्यात नव्हती. आणि कमीत कमी इतके मोठे मोठे नेते आहेत तिथे, तर उमेदवार तर उभा ठेवायला पाहिजे होता. ही जबाबदारी कोणाची शेवटी? हे जे तीनही उमेदवार आहे, एक दवाखान्यात आहे, एक शिवसेनेमध्ये गेले आणि एकाने वापस घेतला. तर हे 3 उमेदवार कोणी दिले होते? हे उमेदवार देताना कोणाशी चर्चा झाली होती? हे सगळे विषय आता निवडणुकीनंतर चर्चेत येतील, परंतु असं व्हायला नाही पाहिजे. कारण की काँग्रेस पक्ष हा कधीही संपणारा पक्ष नाही. जर मैदानात उमेदवारच नसेल तर ही नामुष्की कोणामुळे आली याचीसुद्धा चर्चा येणाऱ्या दिवसांमध्ये होणार आहे. हायकमांडचं त्याकडे लक्ष आहे. उमेदवाराला काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या हक्काचे सर्व मतं मिळाले पाहिजे यासाठी काँग्रेस नेते आणि आमदार विकास ठाकरे प्रयत्न करत आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर.